ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये उदाहरण देत आहेत, ऐका. आशा नावाच्या आईला सुख आणि दुःख दोन मुलं झाले. दोघं जुळी आहेत, दिसायला सारखे आहेत, गोंडस आहेत, खेळायला अंगणामध्ये जात आहेत, सगळेजण सुखाबरोबर खेळतायत. कोणाला दुःखाबरोबर खेळायला आवडेल हो? सगळ्यांना सुखाबरोबर खेळायला आवडेल. तो मुलगा इतका गोंडस आहे, इतका सुंदर दिसायला आहे, सगळे सुखाबरोबर खेळतायत, पण त्याच बरोबर दुःखाबरोबर कोणी खेळायला तयार नाही. ते दुःख नावाचा मुलगा एकटाच रडत बसायचा, त्याच्याबरोबर कोणी खेळायला तयार नाही. दुःखाबरोबर कोण खेळेल हो? आजही सगळ्यांना सुख अपेक्षित आहे, दुःख अपेक्षित नाहीये. सुखाबरोबर सगळे खेळतायत, दुःखाबरोबर कोणी खेळायला तयार नाही. रडत रडत मुलगा घरी आला, आई सगळे सुखाबरोबर खेळतायत, माझ्या बरोबर कोणीच खेळत नाही, मी एकटा बसून आहे म्हणून मी रडतोय. आई ती आई असते, तिला दोन्ही लेकरं, मग तो गुंडा असू द्या नाहीतर भगवत भक्त असू द्या, आईसाठी दोन्ही लेकरं सारखे असतात. ज्या उज्ज्वल राष्ट्र परंपरेच्या आपण पायीक झालो, ज्या उज्ज्वल तेजस्वी परंपरेच्या आपण संपादित पायीक झालो, ती राष्ट्र परंपरा, तेजस्वी दिव्य परंपरा समग्र विश्वामध्ये ग्रेट आहे, तेजस्वी आहे, दिव्य आहे. कारण या परंपरेने, या वैदिक धर्माने मांडलेले काही दिव्य सिद्धांत इतके विलक्षण आहेत, की तेजस्वी आहेत. मी का संस्कृत बोललो ऐका. ह्या भाषेची दिव्यता आज 21व्या शतकातल्या तिसऱ्या दशकातला आपण 4थं वर्षामध्ये पदार्पण करतोय. 4थं वर्ष आपण संपन्न करतोय. 21व्या शतकातले सगळे सुखचरण तुमच्या पदचरण कमलावरती येऊन ठेपले. यामध्ये अध्यात्माची भूमिका काय, यामध्ये तेजस्वितेने या भारत देशाची वैभवशाली दिव्य परंपरा काय प्रतिपादन करते, त्यामध्ये माझा संत अधिष्ठित भागवत धर्म किती विलक्षण आहे, किती तेजस्वी आहे, किती दिव्य आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये. तुम्ही टाळी फार आनंदाने आणि फार मोठ्याने वाजवली, त्याबद्दल सगळ्यांना साष्टांग प्रणिपात. 40 देश जे सध्या टॉपला आहेत, त्यांच्या 254 विश्वविद्यालयामध्ये एक विश्वविद्यालय 200 एकरमध्ये आहे. अशा 254 विश्वविद्यालयामध्ये संस्कृत भाषा शिकवल्या जाते. कसल्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या. वा 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 वा. ऐका, सध्या 0 कोडमधून नासा सॅटेलाइटला जो मॅसेज सेंड करते तो संस्कृत भाषेमधून सेंड करते, कारण अंतरिक्षामध्ये संस्कृत भाषाच कार्य करते, अन्य भाषा तिथपर्यंत जात नाही. मॅसेज जातो पण वेगळा होऊन पडतो. गुरुजी आहे तसा परफेक्ट मॅसेज कोणत्या भाषेमध्ये पाठवावा, नासा समोर मोठा प्रश्न होता. तो संस्कृत भाषेमधून पाठवल्याच्या नंतर व्यवस्थित गेला. लाखो किलोमीटर अंतरावरती सॅटेलाइटला मॅसेज सुद्धा संस्कृत भाषेतून जातोय. म्हणून 2034ला टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहेत. ते टॉकिंग कॉम्प्युटर कोणत्या भाषेमध्ये असावेत याच्यावरती शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस स्टडी केला, त्यावेळेस अन्य भाषांचे प्रयोग त्यांच्या लक्षात आले. आणि ज्यावेळेस त्यांनी इंग्लिशमध्ये मोठा प्रयोग केला, ज्या भाषेकरता तुम्ही करोडो रुपये खर्च करतायत, मी कोणत्या भाषेच्या विरोधामध्ये नाही, पण ज्यावेळेस टॉकिंग कॉम्प्युटरशी संवाद करत असताना कोणत्या भाषेमध्ये बोलावं. आवाज येतोय ना सगळ्यांना माझ्या वेळेस. जसा आवाज आहे तसं ते स्पेलिंग कॅच करणार आहे, तसे शब्द ते लिहिणार आहे. ज्यावेळेस इंग्लिशमधून मॅसेज व्हॉइस देण्यात आला कॉम्प्युटरला, आय नो म्हटल्याच्या नंतर कॉम्प्युटर गोंधळून गेलं की त्या नोचं काय ग्रहण करावं, NO घ्यावं का KNOW घ्यावं, इथंच कॉम्प्युटरचा गोंधळ सुरू झाला. बरं, त्यांच्यात गोंधळ प्रचंड आहेत ना. नेचर आणि फ्युचरची स्पेलिंग जर आपण कॉम्प्युटरला बोलायला गेलो तर नुटुरे आणि फुटुरे म्हणावं लागेल, तेव्हा ते ऍक्सेप्ट करेल. एवढा गोंधळ. जगातली अशी कोणती भाषा आहे की जिचं उच्चारण जसं आहे तसंच लिखाण आहे, जसं लिखाण आहे तसंच तिचं उच्चारण आहे. 22 लँग्वेजचा उपयोग केल्याच्या नंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की विश्वात एक अशी अद्भुत लँग्वेज आहे, भाषा आहे का जी कॉम्प्युटरसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यावेळेस त्यांनी संस्कृतमधून मॅसेज टाईप केले, व्हॉइस दिला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की विश्वातली सगळ्यात सायंटिफिक भाषा, वैज्ञानिक भाषा कोणती असेल तर ते भारत देशातील वैदिक परंपरेतील संस्कृत भाषा ही विश्वातली सगळ्यात ग्रेट आणि दिव्य तेजस्वी भाषा आहे. आणि म्हणून त्या भाषेचा उद्घोष तुमच्या समोरती यावा. आणि जॉनी जॉनी
पुढे काय? हा, ते सगळ्यांच्या कंठस्थ होऊन गेले. त्यातून जरा भारत देश बाहेर यावा आणि या दिव्य वैदिक परंपरेच्या अनुषंगाने, भागवत धर्माच्या अनुषंगाने आपल्या येणाऱ्या पिढीला दिव्य विचार द्यावेत, एवढीच अभिलाषा या निमित्ताने व्यक्त करत होतो. कारण ही संत परंपरा इतकी तेजस्वी, इतकी दिव्य आहे. स्वामी विवेकानंद महाराष्ट्राबद्दल काय बोलतायत? आज एक राजकीय घराणं आहे, पण अध्यात्माच्या बाबतीत एवढा भव्य दिव्य मंडप उभा करू शकते, अध्यात्मात एवढी अग्रेसर पुढे जाऊ शकतात. ज्यांचे वडील स्वर्गीय भाऊ जे 50 वर्ष अविरत पंढरीची वारी करतायत, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला आपला देह ठेवून पांडुरंगाच्या चरणावरती जात आहेत, हे काय सामान्य गोष्ट आहे का? म्हणून काय चुकलं स्वामी विवेकानंदांचं महाराष्ट्राबद्दल बोलत असताना की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. ही शूर आणि वीरांची भूमी आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, इथला देश पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांचं पुण्यस्मरण. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आपल्या समोर निवडलेला आहे. अभंग मोठा आहे, अभंग मोठा आहे, मोठ्या संतांचा आहे. अभंग 6 चरणाचा आहे. 6 चरणाचा अभंग का निवडला आणि हाच अभंग का निवडला याचं कारण पण मला पुढे प्रतिपादन करायचं आहे. आज खरोखर आमदार साहेबांचं कार्य फार मोठं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचा परिचय मोठा आहे. या परिवाराचा राजकीय उद्देश कमी, परंतु त्यामध्ये समाजकारण आणि सामाजिककरण हा फार मोठा महत्त्वाचा उद्देश आमदार साहेब त्यांच्या वडिलांपासून सांभाळतात. त्यांचे वडील नगरसेवक होते, माळकरी होते, ज्यांनी वैकुंठवासी भोसरीकर माऊलींच्या सानिध्यामध्ये परमार्थ केला. ती माणसं काय सामान्य असणार आहेत का महाराज? आळंदीच्या सानिध्यामध्ये, आळंदीच्या जवळ अनेक मोठमोठाले परिवार आहेत, पण आज या परिवारांकडे आज एवढी भव्यता, दिव्यता, सगळ्या गोष्टी पाहून मला फार समाधान वाटतंय. पैसा सगळ्यांकडे आहे, पण दातृत्व आणि ही धार्मिकता आज मला आमदार साहेबांच्या परिवाराच्या इथं आल्याच्या नंतर पाहायला मिळाली. आखीव रेखीव नियोजन किती सुंदर असावं, संप्रदायाला शोभेल असा कार्यक्रम आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त करतायत, ही फार मोठी आणि महत्भाग्याची गोष्ट आहे. केवढा व्याप आहे. आज राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाचं संस्थापना करून, वेगवेगळे कॉलेजेस स्थापित करून 13,000 विद्यार्थी आज त्यांच्या वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये, विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. चाकणमध्ये स्वतःची मोठी कंपनी आहे, जिथं 7,000 कामगारांना हा परिवार साहेब रोजगार देत आहेत. एवढी मोठी गोष्ट आहे. सगळा पूर्ण परिवार
इतक्या नम्रतेने आहे म्हणून मुलीचं नाव विनया ठेवलंय. ती विनम्रता सुद्धा ती पाहायला मिळते. आणि हा परिवार गुरुजी म्हणजे इथं आल्याच्या नंतर सगळे वी वरूनच नावं सापडले. साहेबांचं नाव वी वरून, बंधूचं नाव वी वरून, मुलीचे नाव वी वरून, मुलांचे नाव वी वरून. हा VIP परिवार आहे ही गोष्ट लक्षात आहे. म्हणजे हे आमदार आणि हे खासदार त्यांच्यासाठी फार किरकोळ पद आहेत. महापौर नगर हे फार मोठ्या मनाची आणि भगवंताने स्वीकारलेला हा परिवार आहे. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर फार समाधान वाटतं. अभंग मोठा निवडला त्याचं कारण आहे, मोठ्या देशामध्ये, मोठ्या राज्यामध्ये, मोठ्या जिल्ह्यामध्ये, मोठ्या मनाच्या परिवारामध्ये मोठा राजकीय वसा वारसा ज्यांना लाभला, मोठी आईवडिलांची परंपरा ज्यांना लागली, मोठा आशीर्वाद ज्यांना ज्यांच्या जीवनामध्ये लाभला, अशा मोठ्या लोकांच्या समोर, मोठ्या श्रोतृवर्गांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संतांचा मोठा अभंग घेतला की आमदार साहेब छोट्याचं छोटे पण झाकून जातं. म्हणून हा अभंग निवडला. विठाला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा कूट या प्रकरणातील आहे. कुटामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे अर्थकूट, एक आहे शब्दकूट आणि तिसरा आहे दृष्टकूट. ज्याच्यामध्ये शब्दही अवघड आहे आणि अर्थही अवघड आहे त्याला दृष्टकूट असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये शब्द प्रचंड अवघड आहेत, अर्थ प्रचंड सोपा आहे त्याला शब्दकूट असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत परंतु अर्थ छटा प्रचंड विलक्षण असतात त्याला अर्थकूट असं म्हटलं जातं. आज जो अभंग निवडलेला आहे तो अर्थकूट या प्रकरणामध्ये बसणार आहे. शब्द सोपे आहेत, अर्थ प्रचंड अवघड आहे. काय आहे शब्द? अभंगाचं पहिलं चरण.
पाण्याशी मोठी लागली तहान. श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पाण्याला मोठी तहान लागली असं प्रतिपादन करतात. अभंग सगळ्यांच्या लक्षात आला ना. अभंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात. अभंग वेगवेगळ्या प्रकरणातून चालतात. संतांचे अभंग इतके विलक्षण आहेत. एकेका अभंगावरती PhD व्हावी इतके सुंदर अभंग आहेत. साहेबांनी पण सामाजिक विषयात PhD केलेली आहे. मी संस्कृत विषयात केलेली आहे. एक एक अभंग इतका विलक्षण आहे संतांचा. हो, विलक्षणता सांगू का? 8,500 कोटी रुपये खर्च करून नासाने सांगितलं सूर्याच्या सूर्याचा वेग लक्षात घेऊन, पृथ्वीचं भ्रमण लक्षात घेऊन नासाने डिक्लेअर केलं वर्षाचे दिवस 365 नाहीत, 360 आहेत. माता भगिनी, वर्षाचे दिवस किती आहेत? 365. नासा म्हणते 365 नाही, 360 आहेत. पुरुष मंडळी, 8,500 कोटी रुपये खर्च करावे लागले. आणि आत्ता 20 वर्षाच्या अगोदर त्यांनी तो संदर्भ दिला. मला वारकरी संप्रदायाच्या संत साहित्याची योग्यता सांगू द्या, संतांच्या अभंगाची दिव्यता, संतांच्या ओवीची विलक्षणता सांगू द्या. 360 दिवस आहेत वर्षाचे. हे 8,500 कोटी रुपये खर्च करून त्यांच्या लक्षात आलं हे वारकऱ्याला 750 वर्षापूर्वी माहिती होतं. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कुठं लिहिला होता हा संदर्भ? माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव जो ग्रंथ आहे, त्या अमृत अनुभव ग्रंथामध्ये 6व्या प्रकरणात 80 क्रमांकाची ओवी आहे, जिथे माऊली ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट बोलतात 360 दिवसामध्ये सूर्यानेच कधी सूर्याला पाहिलंय का? ओवी तुमच्या समोर ते ठेवतो. 60 तिसा दिसा माझी एकदा होय ऐसा, जो सूर्यासीचा सूर्य जैसा डोळा दावी. 60 तिसा दिसा 360 दिवसामध्ये सूर्यानेच कधी सूर्याला पाहिले का? जगातलं कोणतंही उपकरण हातामध्ये नसताना, कोणती लॅब हातामध्ये नसताना 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये वर्षाचे दिवस 360 लिहून ठेवतात. आणि नासाच्या लक्षात येत आहे की पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमण करताना तिला 5 दिवसाचा विलंब होतोय, म्हणून वर्षाचे दिवस 360च आहेत. हे वारकरी तत्वज्ञानाची फिलॉसॉफीची योग्यता आहे. इतकी दिव्यता संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आहे, एवढी विलक्षणता संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. म्हणून आज जो अभंग आहे ना, हा अभंग नासाकडे जर आपण दिला ना, ते डोकं खाजून खाजून बंद पडेल त्यांचं डोकं की हा अभंग लक्षात येणं. जगाची सगळ्यांची तहान भागवण्याचं विलक्षण सामर्थ्य पाण्यामध्ये आहे. एकनाथ महाराज सांगतात, पाण्याशी मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागली. तुम्हालाही मोठा प्रश्न पडला असेल, पाण्याला तहान लागणं म्हणजे नेमकं काय आहे? तर मुळात हा अभंग कूट या प्रकरणातील आहे. कूट शब्दाचा अर्थ आहे रहस्य, कूट शब्दाचा अर्थ आहे गुढ. हा अभंग का निवडलाय मी ही चरण सोडवल्याच्या नंतर सुद्धा सांगणार आहे. गूढ शब्दाचा अर्थ आहे रहस्य, अत्यंत सिक्रेट. त्याला कूट अभंग असं बोललं जातं. इथं पाणी शब्दाचा अर्थ जीव आहे. जीव मी वेदांताच्या दृष्टीने पण तुमच्या समोर ते ठेवतोय. पाणी शब्दाचा अर्थ आहे जीव. त्या जीवाला तहान लागली. जीव मूळता शिवरूप आहे, जीव मूळता सुखरूप आहे. तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा. जीव हा मूळताच ब्रह्मस्वरूप आहे, मूळताच परमात्मा स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. मग सुखरूप असणाऱ्या जीवाला सुखाची इच्छा व्हावी. हे कसं व्हावं? एकनाथ महाराज म्हटले, पाण्याला जशी तहान लागावी त्या पद्धतीने हा व्यवहार घडला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये उदाहरण देत आहेत, ऐका. आशा नावाच्या आईला सुख आणि दुःख 2 मुलं झाली. दोघं जुळी आहेत, दिसायला सारखे आहेत, गोंडस आहेत, खेळायला अंगणामध्ये जात आहेत, सगळेजण सुखाबरोबर खेळतायत. कोणाला दुःखाबरोबर खेळायला आवडेल हो? सगळ्यांना सुखाबरोबर खेळायला आवडेल. तो मुलगा इतका गोंडस आहे, इतका सुंदर दिसायला आहे, सगळे सुखाबरोबर खेळतायत. पण त्याचबरोबर दुःखाबरोबर कोणी खेळायला तयार नाही. ते दुःख नावाचा मुलगा एकटाच रडत बसायचा, त्याच्याबरोबर कोणी खेळायला तयार नाही. दुःखाबरोबर कोण खेळेल हो? आजही सगळ्यांना सुख अपेक्षित आहे, दुःख अपेक्षित नाहीये. सुखाबरोबर सगळे खेळतायत, दुःखाबरोबर कोणी खेळायला तयार नाही.
रडत रडत मुलगा घरी आला. आई, सगळे सुखाबरोबर खेळतायत, माझ्या बरोबर कोणीच खेळत नाही, मी एकटा बसून आहे म्हणून मी रडतोय. आई ती आई असते, तिला दोन्ही लेकरं, मग तो गुंडा असू द्या नाहीतर भगवत भक्त असू द्या, आईसाठी दोन्ही लेकरं सारखे असतात. आज खरोखर या मातेने किती पुण्य केले असेल महाराज. काय विलक्षणता आहे परमार्थ. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी भगवत भक्तीचा एवढा मोठा कार्यक्रम होतोय, त्या अर्थी या आई आणि वडिलांच्या, भाऊंच्या आणि आईंच्या पदरी अनंत पुण्य भांडार आहे. त्याशिवाय एवढा भव्य दिव्य कार्यक्रम 4 वर्षापासून होतोय ही गोष्ट नाकारता येत नाही. अविरतपणे पुढे चालू राहील ही गोष्ट नाकारता येत नाही. आईसाठी सगळे समान असतात. सुखही जवळ, दुःख रडायला लागलं आईसाठी समान असतात. आणि म्हणून तर मातृत्व माता माऊली तुमच्याकडे भगवंताने दिलं. ही फार मोठी गोष्ट आहे. जी स्त्री मातृत्वाला नाकारते ना, तिची एवढी करंटी स्त्री विश्वात दुसरी तिसरी सापडणार नाही. मातृत्व भगवंताने तुमचं परिपूर्ण, स्त्रीची परिपूर्णता कशामध्ये असेल, तिची परिपूर्णता आई होण्यामध्ये असते. हे भारतीय शास्त्र प्रतिपादन करतंय. मी वेस्टर्न कल्चरचं सांगत नाही. वी आर नॉट मॅरिड कपल, वी जस्ट लिव्ह टुगेदर. हे बाहेरच्या देशात आहे. आणि लिहून घ्या माझ्याकडून, ज्या दिवशी कुटुंब व्यवस्था नष्ट होईल त्या दिवशी भारतीय संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कुटुंब व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे, फार महत्वाची. आणि म्हणून तर एवढे भव्य दिव्य कार्यक्रम होतात. ऐका, दुःख जवळ आलंय, रडतंय. आईला वाटलं दुःखाच्या सोबत सगळ्यांनी खेळावं. आई हुशार होती, तशा आया फार हुशार असतात. आमच्याकडे ती गोष्ट शक्यच नाही, ह्या भागाकडे ती गोष्ट, म्हणून आई होणं इकडं दिलंय, लहान मुलं सांभाळणं इकडं दिलंय. त्याचं कारण सांगतो. लहान मुलगा, मातेला स्वयंपाक बनवायचा होता. पतीला सांगितलं लेकराला सांभाळा, 1 तासभर मी स्वयंपाक बनवून घेते. गुरुजी, मुलगा ज्यावेळेस बाहेर सांभाळायला घेऊन गेला, पप्पा, तो मुलगा रडायला लागला. विचारतायत काय पाहिजे, ते म्हणलं मला गुळ खायचा आहे, गुळ फार गोड लागतो, मला गुळ खायचा आहे, असं त्या मुलाने सांगितलं. वडिलांनी गुळ आणून दिला, खडा एक छोटासा. तो मुलगा रडायला लागला, पप्पा मला याच्यापेक्षा मोठा गुळ पाहिजे. रडायला लागला, काही केले ना ऐकाना. वडिलांनी दुकानातून पावशेर गुळ आणून दिला, समोर ठेवला. मुलगा रडला, पप्पा मला हा नाही, याच्यापेक्षा मोठा पाहिजे. अर्धा किलो आणायला मुलगा काय केला, रडायला लागला, मला याच्यापेक्षा मोठा पाहिजे. 1 किलो आणून त्याच्या समोर ठेवला. शंकरराव तरी मुलगा रडायचा थांबेना, अजून मोठा मला गुळ पाहिजे. वडिलांनी 5 किलोची ढेपर त्याच्या पुढे आणून ठेवली, तरी मुलगा रडायचा राही ना, मला अजून मोठा पाहिजे. निरेश भाऊ, मुलांनी, वडिलांनी तो मुलगा उचलला असत किचन मध्ये मातेच्या समोर, पोरग आणि तू आणि स्वयंपाक, मला सांभाळायचं सांगू नको. आई म्हटली काय झालं, बराच वेळ झाला मुलगा गुळ मागतोय, मोठा खडा मागतोय, मी सगळं आणून दिलं त्याच्यासमोर, 5 किलोची ढेप ठेवली तरी तो ऐकायला तयार नाही. मोठा गुळ मागतोय ना, तुम्ही 2 मिनिटं बाहेर थांबा. आई हुशार होती, तुमच्याकडे मातृत्व का आलंय बघा. तिने 2 खडे तयार केले, एक छोटा गुळाचा खडा आणि एक मोठा गुळाचा खडा समोर ठेवला. मुलाला बोलवलं, त्याच्या पप्पाला पण बोलवलं. सांगितलं बाळा तुला काय पाहिजे. आई मला मोठा गुळ पाहिजे. मी तर समोर आहे ते म्हणजे गुळाचे खडे आहे, मग याच्यात छोटा आणि एक मोठा आहे. इकडचा कोणता आहे डाव्याचा, तो म्हटला हा छोटा आहे, तुला कोणता पाहिजे. तो म्हटला मला मोठा पाहिजे. मग याच्यात मोठा कोणता आहे, तो म्हटला हा उजव्या साईडचा. त्याने उचलला, खेळायला गेला, अजून तो वापस आला नाही. पण त्या पप्पाचा जो अपमान झाला ना, म्हणून आपल्याकडे मातृत्व नाही ते खूप चांगलं आहे. माता माऊलींना तुम्हाला भगवंताने भरभरून प्रेम दिलं, खूप सगळ्या गोष्टी. मला भगवद्गीतेकडे घेऊन जाता, कीर्ती श्री वाक्य नारीनाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा, 7 गोष्टी भगवंताच्या विभूती स्त्रीमध्ये आहेत. म्हणून भारतीय संस्कृती विश्वात ग्रेट आहे. याचं कारण स्त्रीचा सन्मान करणारी संस्कृती आहे. ऐका, यांनी जे शिकवलं ना, स्त्रीला चूल आणि मूल एवढं मर्यादित ठेवायचं, सती जाण्यासारख्या पद्धती शिकवल्या. एवढे क्रूर होते का हिंदू लोक ढोल नगारी वाजून एखाद्या बाईला जिवंत अग्नीमध्ये जाळत होते. अशी पद्धती भारत देशामध्ये नव्हती. ही गोष्ट जरा लक्षात घ्या. पत्नीने गाडगं खांद्यावरती घ्यायचं, प्रेताला प्रदक्षिणा मारायच्या. 4 वर्ण माझा सांभाळ करतील का, जर मला आपत्ती नसेल तर तिला कंपल्शन असायचं सती जाण्याकरता. 4 वर्ण माझा सांभाळ करतील का. 4 प्रदक्षिणेमध्ये तिने विचारचं नाही उत्तर आलं की 5व्या प्रदक्षिणाला तिने माझ्या आपतेष्ट माझा सांभाळ करतील का हे विचारल्याच्या नंतर
नाही उत्तर आलं का गाडगं तिथंच सोडायचं, गावाच्या बाहेर जायचं आणि प्रत्येक गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर असायचं. भगवान शंकराबरोबर तिचा विवाह केला जायचा आणि भगवान शंकराच्या एका पत्नीचं नाव सती असायचं. ते नाव तिला दिलं जायचं. ती कुंकू लावायची, तिला सुवासिनी म्हटलं जायचं. गाव तिला मधुकरी पोहोच करायचं, तिचा आशीर्वाद मानायचे. पार्वती म्हणून, सती देवी म्हणून, भगवान शंकराची पत्नी म्हणून सगळं गाव तिच्याकडे पाहायचं. तिने गावात यायचं नाही, मंदिरातच राहायचं आणि भगवंताची सेवा करायची. याचं नाव सती जाणं. ढोल नगारे नागणीत लोटणं हा प्रकार भारतीय संस्कृतीमध्ये नव्हता. कल्पना करा, माझे वडील गेलेत आणि माझ्या आईला जर ढोल नगारे वाजून गावाचे लोक अग्नीमध्ये लोटतात, मी कसं बघेल? एखाद्या बाईला जिवंत जळताना, आईला जिवंत जळताना कसं बघेल? जरा शिक्षण पद्धती व्यवस्थित अभ्यासा आणि ही वामपंथी विचारसरणी या देशातून ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी वैदिक परंपरा, हिंदू धर्म किती विलक्षण आहे ही गोष्ट जगाच्या समोर ते आल्याशिवाय राहणार नाही. टेक्नॉलॉजी इंग्रज आल्याच्या नंतर सुधारले म्हणले, भारत इंग्रज आल्याच्या नंतर सुधारला. मला बोलू द्या, जर भारत इंग्रज आल्याच्या नंतर सुधारला असता, टेक्नॉलॉजी विकसित झाली असती तर 2500 वर्षापूर्वी ज्या लेण्या तयार केल्या, जे मंदिर तयार केले, शिखराकडून काम सुरू केलं महाराज, खाली फाउंडेशन कडे घेऊन गेले. छेनी आणि हातोड्याच्या माध्यमातून धोतीन कुर्ते वापरणारे पूर्वज, जगातले सगळ्यात ग्रेट इंजिनियर्स म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावंच लागेल. आज पाण्यामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी गड किल्ले जंगला डोंगरामध्ये बांधले. आज तिथे आपल्याला जाणं सुद्धा अवघड आहे. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी केलेले, तयार केलेले गड किल्ले इतके विलक्षण आहेत महाराज. टेक्नॉलॉजी शिवाय झाले का ते सगळे? मग टेक्नॉलॉजी इंग्रज आल्याच्या नंतर सुधारली. अहो, सलाम करत होते इंग्रज छत्रपती शिवरायांना. फक्त शंभूराजे जर गेले नसते तर 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं नसतं. ऐका, सुखाला दुःखाचे कपडे घातले. सुख रडायला लागलं, दुःख रडायला लागलं ना, मग त्या आईने एक गंमत केली. फक्त सुखाचे कपडे काढले, दुःखाला घातले, दुःखाचे कपडे काढले, सुखाला घातले आणि दिलं दोघाला ग्राउंड वरती खेळायला. 2024 उजडलंय तरी सगळे दुःखाबरोबरच सुखाला समजून खेळतायत. आणि म्हणून संत म्हटले, संसार दुःख रूप आहे. लक्षात येत नाही महाराज, जी पत्नी आई वडिलांचा विचार न करता पळून येते घरामध्ये लव्ह मॅरेज करून, तीच मुलगी त्याच नवऱ्याला कोर्टामध्ये डिवोर्स साठी काय बोलते हे जरा जाऊन ऐका. ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. सुखाला दुःखाला सुख समजून आज आपला तिथे चाललंय. एकनाथ महाराजांनी हा सगळा दिवस सिद्धांत पाहिला. जीव सुखरूप आहे तरी सुखा करता तोचे धावपळ एकनाथ महाराज पाहतात. नेत्र इंद्रियातून सुखाकडे चाललाय, शब्दातून तो श्रोत्र इंद्रियातून सुख विषयाकडे धावतोय, रसन इंद्रियातून तो रस या विषयाकडे धावतोय, त्वग इंद्रियातून तो स्पर्श विषयाकडे धावतोय आणि घ्राण इंद्रियातून तो गंध विषयाकडे धावणाऱ्या जीवाची अवस्था एकनाथ महाराजांनी पाहिल्याच्या नंतर एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं, सुखरूप असणारा जीव पुन्हा सुखाची इच्छा करतो. हे कसं घडलं? पाण्याशी मोठी लागली तहान. एवढंच एक नवल नाही, अजून सुद्धा अद्भुत नवल घडलं. काय नवल आहे? अभंगाचं द्वितीय चरण.
असते. एकनाथ महाराज सांगतात, आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मिळून. पाण्याला पाणी मिळून येणं म्हणजे आपल्या विचाराचे संस्काराचे पुत्र पुढे तयार होणं. हा आपल्याला त्या अनुषंगाने अर्थ करता येऊ शकतं. स्वतःच्या विचाराचा पुत्र तयार होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. वडील सर्वगुण संपन्न आहेत आणि मुलगा जर आपल्या विचाराचा नसेल, आपलं आचरण मुलगा आपले सगळे विचार पुढे घेऊन जात नसेल, आपण ज्या परंपरेचं जतन करतो त्या सगळ्या परंपरेच्या अधिष्ठित अनुषंगाने सगळा जर तो मुलगा आपल्या बापांचं जर कर्तव्य पुढे सांभाळीत नसेल तर तो कुळाला लांछन आहे. पुत्राच्या जन्माने, सद्भक्ताच्या जन्माने शास्त्र सांगतंय, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चतेन अपार सविसुख सागरे मस्मिन लीन परिब्रह्मणी असचेतः. साधू सत्पुरुषाच्या जन्माने पृथ्वी धन्य होते असं वैदिक परंपरा आहे. म्हणून या मातेला, त्या पृथ्वीला आपण माता म्हटलेलं आहे. माता भूमिपुत्र हम पृथिविया, अर्थ इज माय मदर अँड आय एम हर सन, म्हणून तिला आई म्हटलेलं आहे. आईचे विचार, आईचा आचार आणि वडिलांचे विचार घेऊन पुढे मुलगा जन्माला येत असतो. भागवत धर्म सांगतायत, भागवत ग्रंथ प्रतिपादन करतो. आणि म्हणून आईच्या आणि वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त हा सोहळा आहे. याचं हे भव्य दिव्य निमित्तच तितकं सुंदर आहे. आणि हे किती विलक्षणता आहे. पाण्याशी पाणी आले मिळून. मी राजकीय क्षेत्र सांभाळले, त्याचबरोबर धार्मिकही क्षेत्र सांभाळले, असा भाव भाऊंच्या मनामध्ये. सगळे भाऊच म्हणत होते ना, घरचे भाऊच म्हणत होते ना. मी पण माझ्या वडिलांना भाऊच म्हणतो आणि भाऊच म्हटलं पाहिजे. भाऊला उलट केलं की निलेश भाऊ उभा असा अर्थ होतो. म्हणून पुत्राच्या पाठीमागे सदैव आशीर्वाद रूपाने उभा असल्याशिवाय एवढं भौतिक वातावरण तयार होऊ शकत नाही जे आज ह्या परिवारामध्ये पाहायला मिळते. एवढं दिव्य वातावरण आहे. आई आणि वडिलांच्या अनुषंगाने ज्ञानोबराय बोलतात, जगातले जेवढे तीर्थ आहेत, विद्या तीर्थ आहे, ज्ञान तीर्थ आहे, ध्यान तीर्थ आहे, कर्म तीर्थ आहे, स्थावर तीर्थ आहे, जंगम तीर्थ आहे, 3.5 कोटी तीर्थ आई आणि वडिलांच्या चरणावरती असतात. ज्ञानोबरायांचं वाक्य आहे, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितर. आई वडिलांच्या चरणावरती जगातले सगळे तीर्थ आश्रय करून राहतात. म्हणून आई आणि वडील जीवनात संत वर्णन करतायत. आई वडील काशी आहे, काशी साक्षात. सगळ्या तीर्थाचा आश्रय चरण आई वडिलांचे पदचरण कमल आहेत. आई वडिलांची सेवा हे जगातल्या सगळ्या पुण्याचं आश्रय स्थान आहे. आज ज्या वैदिक परंपरेने सांगितलं, मातृदेवो भव पितृदेवो भव, धन्य माता पिता तयाचे जगदुरु तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आज ते आई वडील वृद्ध आश्रमामध्ये पाहायला मिळतात. एवढी लांछन आहे महाराष्ट्राच्या भूमीला. मुलगा जिवंत असताना, आई वडील जिवंत असताना मुलगा अनाथ आश्रमामध्ये उदाहरण नाही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. वडील गेले तरी आई काबाड कष्ट करून त्या लेकराचं शिक्षण कंप्लीट करते. आई नसेल तर वडील काबाड कष्ट करून त्या मुलाला मोठं करतात.
आई वडील जिवंत असताना मुलगा अनाथ आश्रमात उदाहरण आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. परंतु माता माऊली मुलगा जिवंत असताना आई वडील वृद्धाश्रमामध्ये हजारो ज्ञानोबराय सांगतात सगळे जगातले तीर्थ ज्यांच्या चरणावरती आहेत. माझे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय बोलले, पांडुरंगा तुला लाज वाटते का? लाज जर तुम्हाला प्रसन्न झाला नाही तर हा अधिकार मी वाणीने मी तुला बोलतोय. तुका मोकलिता लाज कोणा? तू जर मला दर्शन दिलं नाही तर ती लाज कोणाला आहे? तुकोबराय म्हणताय, देवा मला तुला आठवण करून द्यावी लागेल. माझ्या अनेक पिढ्या तुझ्या चरण सेवेमध्ये रममान झाल्या आणि त्यांनी हा दारवंटा आम्हाला दिलेला आहे. वंश परंपरा दासनी अंकित, वंश परंपरा दासनी अंकित. तुका मोकलिता लाज कोणा? तुका मोकलिता लाज कोणा? जगद्गुरु तुकोबराय सांगताय, देवा तू जर मला बाजूला केलं तर ती लाज कोणाला आहे? मला नाही, ती लाज तुला आहे. पांडुरंगा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. वतनदारी, मिराश शब्दाचा अर्थ आहे वतनदारी. माझ्या वार वडिलांची वतनदारी माझ्याकडे आहे तुझी चरण सेवा करणं. आणि जर तू आज मला प्रसन्नता नाही दिली, तू दर्शन दिलं नाही तर ती लाज मला नाही देवा, ती लाज तुला आहे. आई वडिलांचा गौरव हा स्वर्गीय विठोबा भाऊ लांडे डोलत असतील माझ्या लेकाने, दोन्ही लेकाने, तिन्ही मुलींनी आमच्या दोघांसाठी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम नियोजित केला. 7 दिवस ज्ञानदान, अन्नदान, एवढं पुण्य या मातेंच्या उदरी असेल. स्वर्गीय इंदूबाई आई समाधानाने देह ठेवला महाराष्ट्र मातेने. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुली सुना इथं बसलेल्या आहेत. त्या मातेने सौभाग्याचं लेणं घेऊन देह ठेवला. जी माता सौभाग्याचं लेणं घेऊन देह ठेवते, स्वर्गामध्ये देव आरती करून तिचं स्वागत करतात. एवढी ताकद सौभाग्याचं लेणं घेऊन जाण्यामध्ये असते. ही जोडी सुखदुःखाचे भागीदार. भाऊंनी आणि आईंनी जीवनातलं खूप सुखदुःख अनुभवलं. योग्य संस्कार या परिवारावरती केले. 3 मुलींचं सगळं संगोपन. घरात पैशाने सगळ्या गोष्टी होत नसतात माता माऊली. संस्कार देण्यासाठी वेळ काढावा लागतो, ते आपल्यात असावे लागतात. आई वडला विहिरीत नसेल तर कोपऱ्यामध्ये कसंही. भाऊ आणि आईंकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. धार्मिकता होती, राजकीय वसा वारसा सगळा होता. समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून राजकारणामध्ये आलेला हा परिवार. कमवायचंय म्हणून नाही आलेला, राजकारण करायचंय म्हणून नाही आलेले. याच्यातून हजारो लोकांना रोजगार मिळावा, चांगले समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत, ऑफिसला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे योग्य कामं व्हावेत आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेमध्ये वाटभार लावावा, इतक्या व्यापकतेने कार्य करणारा हा परिवार. मुलं तसे घडवले. आमदार साहेब आहेत, विश्वनाथ भाऊ असतील, हिरा, मीरा आणि नीरा, काय नावं ठेवलेत गोड. त्यांनी पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने. दोन्ही सुना संगीताताई, मोहिनीताई, किती सुंदर पद्धतीने आई वडिलांची सेवा. आणि हा सगळा वसा वारसा या परिवाराने पुढे सांभाळतोय, करतोय. दिव्यता. भगवंत पांडुरंग रुक्मिणीसह डोलत असतील पंढरपूरमध्ये. खरोखर माझ्या भगवत भक्ताकरता ज्यांनी 50 वर्ष अविरतपणे वारी केली. आळंदीमध्ये डांगे पंच मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं. आणि सगळ्यात मोठं कार्य म्हणजे या परिवाराचा आज जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं गाथा मंदिर जसं उभा राहिलं, तसं जगद्गुरु तुकोबरायांचं भव्य दिव्य मंदिर भंडारा डोंगरावरती उभा राहतंय. त्या परिवाराच्या आणि तमाम महाराष्ट्राच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून ते मंदिर उभा राहतंय.
त्याचे विश्वस्त म्हणून सध्या हा परिवार कार्य बघतोय. म्हणजे केवढी धार्मिक वसा वारसा या परिवारामध्ये लाभलेला आहे. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर दिव्यतेने उभा राहिलं. आपले सगळ्यांचे कॉलर टाईट झाले आणि ज्या दिवशी भंडारा डोंगरावरती जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं भव्य दिव्य 100 करोड रुपयाचं मंदिर उभा राहील, वारकरी संप्रदायाची कॉलर, महाराष्ट्राचे कॉलर नक्कीच ताट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी दिव्यता, एवढी भव्यता संतांच्या विचारामध्ये आहे, संतांच्या साहित्यामध्ये आहे. आणि ते मंदिर होण्याकरता तुम्ही सगळेजण, हा परिवार, आमदार साहेब सुद्धा अविरत कष्ट करतायत, निधी गोळा करतायत. आपण दिले पाहिजेत. ऐका, 21व्या शतकामध्ये लोक म्हणतात मंदिर कशाला बांधायचं, हॉस्पिटल बांधलं पाहिजे. एवढ्या पैशामध्ये हॉस्पिटल बांधलं पाहिजे. माझं म्हणणं आहे हॉस्पिटल पण बांधा. आमदार साहेब, हॉस्पिटल पण महत्वाचे आहेत. आज मला खरंच समाधान वाटतंय. आज 13,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तुमच्या वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये. शाळा, हॉस्पिटल सुद्धा महत्वाचे आहेत, मंदिर सुद्धा महत्वाचं आहे. का? कारण 21व्या शतकामध्ये जेवढं मेडिसिनला महत्व आहे तेवढंच मेडिटेशनला पण महत्व आहे. जेवढं मेडिसिन महत्वाचं आहे तेवढं मेडिटेशन पण महत्वाचं आहे. म्हणून मंदिरही हवं मेडिटेशनसाठी, आणि विश्वविद्यालय सुद्धा हवेत, हॉस्पिटल सुद्धा हवं मेडिसिनसाठी. आणि म्हणून तो 2 गोष्टी हा परिवार सांभाळतोय, ही धर्ममंडप सांभाळतोय. म्हणून तर एवढी दिव्यता आणि भव्यता पाहायला मिळते. आई आणि वडिलांकरता एवढी दिव्यता. ऐका, आई वडील गेल्याच्या नंतर साधं दशक्रियाविधी वर्ष श्राद्ध घालणं येणाऱ्या पिढीला जड जात आहे. असते तर 4 वर्ष झाले तरी अविरतपणे वडिलांचा हा दिव्य मृत्यूचा सोहळा आहे. ऐका, साहित्य, संत साहित्य प्रतिपादन करताय, देहाच्या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणो नाही धनंजय जयापरी, जन्म आणि मृत्यू सोहळा आहे. हा मृत्यूचा सोहळा आहे ना महाराज, हा त्यांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा आहे. आणि म्हणून आई आणि वडील हे आपले आश्रयस्थान आहे, चरणस्थान आहे. ज्याच्या आई वडील ज्याच्या घरामध्ये, जगातला सगळ्यात भाग्यवान तो आहे. आणि व्यवसायाच्या निमित्ताने जर तुम्ही बाहेर असाल, एक फोन आई करता आणि एक फोन वडिलांकरता रोज तुमचा गेला पाहिजे. माता माऊली, हात जोडून प्रार्थना आहे, सासू सासरे घरामध्ये असतील तर त्या पिढीला सन्मान द्या. 2 दिवस जेवायला देऊ नका, अपेक्षा नाही त्यांना तुमच्याकडून. पण जर तुम्ही घरात सन्मानाने त्यांना वागणूक देत नसताना महाराज, अंतकरणातून तुटतात ती मंडळी. फार कष्ट केले त्या जुन्या पिढीने. सासू अडाणी असेल, सासरे अडाणी असतील, साईटला घेऊन समजावून सांगा. पण 4 लोकांमध्ये त्यांना फाडकन उलटून बोलू नका. आई आणि वडील जसे महत्वाचे, सासू सासरे तितकेच महत्वाचे आहेत. आपलेही आई वडील कोणाच्या तरी ताब्यामध्ये आहेत. आपण आपल्या आई वडिलांचा सन्मान सांभाळा. आपल्या लेकासमोर आपली सून आपल्याला उलटून बोलते, तुटून जातात महाराज, अंतकरणातून तुटून जातात. फार हळवी आणि फार जुनी, ज्यांना आधाराची गरज आहे. तुमचं संगोपन ज्या पिढीने योग्य पद्धतीने केलं, त्या पिढीला आपण आज आधार देत नसतो तर मोठं लांछन आहे. तुमच्या संपत्तीला, तुमच्या नोकरीला, तुमच्या वैभवाला कोणी विचारत नाही. आई वडिलांना घरी स्थान, आई वडिलांना सन्मान. म्हणून तर संत सांगतात, एक वेळेस काशीला जाऊ नका. आया के रे
खरंच हे निलेश भाऊ, त्यानंतर योगेशजी साकोरे वगैरे, दीपकजी साकोरे, हे काय गोड माणसं तुमच्या जवळ आहेत. फारच सुंदर नियोजन आहे की आईवडिलांचा खरोखर केवढा भव्य दिव्य हा कार्यक्रम. पाण्याशी पाणी आले मिळवणी, आपल्याच पिढीतून दुसरे विचार तयार व्हावे, तीच तशीच व्यक्ती तयार व्हावी. पाण्याशी पाणी आले मिळवणी हा सामाजिक अर्थ झाला. मला आध्यात्मिक अर्थ सांगू द्या. अंतकरण ही घागर आहे. आपण स्वतःला जीव समजलंय. आपण आहोत व्यापक. पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. आपण व्यापक, आपण जीव नाही, आपण शिव आहोत. आत्मा परमात्मा आहे हे ज्यावेळेस कळतं ना, आणि मग अंतकरण अवच्छेदक अवशिष्ट अंतकरणाने व्याप्त केलेल्या चैतन्याला जीव ही संज्ञा मानल्या जाते. ते जीवाचं जीवत्व नष्ट होऊन जातं, ती घागर नष्ट होती आणि आतलं पाणी म्हणजे आत्मतत्व परमात्मा तत्व एकच आहे हे पाण्याशी पाणी आले मिळून हा बोध प्राप्त होतो. एवढंच नाही, हा बोध प्राप्त होतो आणि तो बोध प्राप्त व्हावा याकरता तर हे व्यासपीठ आहे. आता हे पुढचे 3 चरण सरळ सरळ सांगतो, शेवटच्या चरणाला चाल घ्या. एकनाथ महाराज सांगतात, आज मी एक नवल पाहिलं. 3ऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, मी आज एक नवल पाहिलं. काय नवल होतं? वळचणीचे पाणी आढ्याला गेले. आता वळचण शब्द माहिती आहे ना? तुम्ही मान हलवतायत, मला मी भाग्यवान समजतोय. भोसरीत कीर्तन करतोय मी लांडेवाडीमध्ये. हे वळचण गावाकडच्या लोकांना सध्या सांगता येत नाही लवकर. तुम्ही मान हलवली म्हणजे मला समाधान वाटतंय. वळचण कशाला म्हणतात आणि आढ कशाला म्हणतात? जे स्लॅबच्या वरती आपण कॉलम करून सिमेंट ओढतो त्याला आढ म्हणायचं, बरोबर? स्लॅबला असतं का छपराला असते वळचण? सपराला असते. वा, म्हणजे छप्पर आपण तयार करतो पूर्वीच्या काळ. माझं भाग्य लहानपणी, आता माझ्या आई वडिलांनी 14 वर्ष ऊस तोडला. शेतकऱ्याचा मुलगा. ज्यावेळेस आपण सप्पर तयार करतो, आजच्या इथून पुढची पिढी करंटी आहे, त्यांना छप्पर मध्ये राहायला नाही. ते आता सध्या पतंजलीमध्ये जातात आणि गाईच्या शेणाने सारवलेलं जे सप्पर आहे छप्पर, त्याच्यामध्ये 5-5 हजार रुपये एक नाईटचे देतात आणि राहतात कॅन्सर होऊ नये म्हणून. आपण आता सारवलेलं गेलं, छप्परही गेलं. आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात सुंदर असं घर म्हणजे सारवलेलं कुडाचं छप्पर आहे. जे आपण मध्ये त्यांना लाकूड लावलं जातं, त्याच्यावर आडवं एक लाकूड ठेवलं जातं, त्याला काय म्हणायचं? आड. आपण सगळे शेतकऱ्याच्याच घरातले आहोत. आणि जे तयार केलं जातं आणि जी भिंत असते, भिंतीवरती जे भाग टेकलेला असतो त्याला काय म्हणायचं? वळचण. हे तर गोष्ट लक्षात आली. वळचण, इकडे वळचण शब्द आहे का? आढ शब्द आहे. मग ते दोन्ही तिथं ठेवलं जातं. मग ठेवल्याच्या नंतर पाऊस आल्याच्या नंतर वरून पाणी खाली येतं. एकनाथ महाराज म्हणतात, वळचणीचे पाणी आढ्याला गेले, खालचं पाणी वर गेलं. कसं शक्य आहे? हा अभंग मुळात कूट या प्रकरणातील आहे. याचा लक्षार्थ लक्षामध्ये घ्या, कारण वळचणीचं पाणी आढ्याला गेलं याचा मी अर्थ योगाच्या प्रक्रियेने सांगणार आहे. माझा आवाज येतोय का सगळ्या व्यवस्थित? योग प्रक्रियेने तुमच्या समोर अर्थ ठेवणार आहे. खालचं पाणी वर जाणं म्हणजेच कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्राकडून सहस्त्रसार चक्राकडे जाणं. कुंडलिनी शक्ती 3.5 वेटाळे टाकून मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे. मूलाधार चक्राचं छेदन झालं. वरती नाभीच्या खाली 4 बोट पाठीमागे मेरुदंडामध्ये स्वादिष्ठान चक्र आहे. जे स्वादिष्ठान चक्र ज्याचा ऍक्टिव्ह नाही, ती माणसं कायम भूतकाळात रमलेली असतात. कायम मागचा विचार, पास माग असं झालं, माग तसं झालं. आणि ज्यांचं मणिपूर चक्र ऍक्टिव्ह नाही, ते कायम फ्युचर मध्ये माणसं लटकलेली असतात. भविष्यात माझं काय होईल, पुढे कसं होईल, इतकी काळजी. त्यांनी रोज 3 मिनिटं नाभीवरती हात ठेवा, पोट भरून श्वास घ्या, पोट भरून श्वास सोडा. भविष्यातली काळजीच नष्ट होऊन जाईल. वर्तमानेनं कालेनं वर्तेन ती विचक्षणा. शास्त्र सांगते वर्तमानात जगा. रायगड पाहिला जातो म्हणतो शिवनेरी छान होता, मग शिवनेरीवरती जाणार, विशालगडवरती नको सध्या. काय दुर्दैव असेल माझ्या राजांचं. रडत असतील हो राजे, रडत असतील. आमचे टुकार जाऊन जर तिथं पेनाने काहीतरी स्वतःची नावं लिहित असतील ना, रडत असतील राजे. याच्याकरता मी हिंदवी स्वराज्य तयार केलं का? एक मावळा याच्याकरता तयार केला होता का? आग्र्याला जाण्याकरता शिवाजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं की मी जर आग्र्याला गेल्याच्या नंतर माझ्या जीवाचं काही जर बरी वाट झालं तर हिंदवी स्वराज्य सुरक्षित राहील का नाही, म्हणून परीक्षा घेण्याकरता
एका किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज संध्याकाळच्या वेळेस गेलेले. तिथं खाली वेस होती, नियम होता सूर्यास्त झाल्याच्या नंतर एकदा का गडाचे किल्ले दरवाजे बंद झाले, कोणी जरी आलं तर ते दरवाजे उघडायचे नाहीत. ऐका, शिवाजी महाराज संध्याकाळच्या वेळेमध्ये त्या कमानीच्या जवळ गेले आणि जो सेनापती तिथं उभा होता सांगितलं दरवाजे उघडा. शत्रू माझ्यावरती आक्रमण करताय, शत्रू माझ्याकडे आक्रमण करताय, दरवाजे उघडा, मला गडावरती जाऊ द्या. तो सेनापती तो मावळा बोलला, राजे गड उघडला, किल्ले उघडले जाणार नाही, दरवाजे उघडले जाणार नाही. राजे बोलतायत का उघडल्या जाणार नाही? ते म्हटले स्वराज्याचा नियम आहे, सूर्यास्त झाल्याच्या नंतर दरवाजे बंद झाल्याच्या नंतर सूर्योदय झाल्याच्या नंतर उघडले जाणार, तुम्हाला उघडले जाणार नाही. ते म्हटले नियम करणारा स्वतः मी छत्रपती शिवाजी महाराज सांगतो दरवाजे उघड. ते म्हटले तुम्ही जरी हिंदवी स्वराज्याचे राजे असले, मी नियम तोडणार नाही, मी दरवाजा उघडणार नाही. अरे मागण शत्रू आलेत, मला मारतील. तो म्हटला मी अजून सैन्य बोलून घेईल, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, ही जबाबदारी माझी लागली, पण मी दरवाजे उघडणार नाही. राजे म्हटले मी तुझ्याशी युद्ध करील. ते म्हटले राजे सकाळपर्यंत सूर्योदय होईपर्यंत मी तुमच्याशी युद्ध करेल, पण माझ्या वेशीची जबाबदारी माझ्याकडे, दरवाजाची जबाबदारी माझ्याकडे, मी दरवाजा उघडणार नाही. ऐका, हतबल झाले छत्रपती शिवाजी महाराज. बसून राहा म्हटले, इथं सकाळी मी दरवाजा उघडील. राजे बसून राहिले, राजे बसून राहिले. सकाळ झाली, महाराज सेना मावळा समोर आला, तलवार काढली, राजाच्या हातामध्ये दिली, मान पुढे गेली आणि सांगितलं राजे तलवार चालवान माझी शिरच्छेद करा. म्हटले माझा शिरच्छेद का? माझ्याकडून अपराध झाला, मी रात्रभर तुम्हाला इथं ठेवलं, वरती जाऊ दिलं नाही. आता सूर्योदय झाला, मी दरवाजे उघडले, आता तुम्ही वर जाऊ शकतात. राजाने ते तलवार बाजूला फिरकावून दिली, कडकडून त्या मावळ्याला मिठी मारली. बस माझ्या मागे शत्रू लागले नव्हते आणि मला वरही जायचं नव्हतं. आग्र्याला चाललोय, जर माझ्या जीवाचं बरं वाईट जर झालं तर माझे गड किल्ले सुरक्षित आहेत का नाही हे पाहण्याकरिता मी तुझी परीक्षा घेत होतो, मी तुझी परीक्षा घेत होतो. मी आज आनंदाने आग्र्याला जातो म्हटले, माझे सगळे गड किल्ले सुरक्षित आहेत, ही गोष्ट मला लक्षात आली. म्हणून हिंदवी स्वराज्य तयार केलं महाराज. राजांनी मावळे ग्रेट होते, एक एक मावळा इतका ग्रेट होता. काय तयार केलं महाराज, काय विश्व तयार केलं. प्रतिपश्चंद्र लेखे वदष्णर विश्ववंदिता साहसुनोष्णश्चैव मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा चंद्राची कला जशी विकसित होते तशी विकसित व्हावी, एवढी दिव्यता शिवाजी महाराजांनी. आमचा तरुण कसा असावा? अर्धा शोभा असावा आणि अर्धा तुकोबा असावा, ज्याच्यामध्ये अर्धी भक्ती असावी आणि ज्याच्यामध्ये अर्धी शक्ती असावी. ऐका, इथून पुढच्या काळामध्ये शास्त्र जसं शिकवलं जातं तसं शस्त्र पण शिकवलं पाहिजे. तुमच्या उरात 35 कोटी शस्त्र प्रशिक्षण घेऊन आहेत महाराज, जे वंदे मातरम म्हणायला तयार नाहीत. मी कोणत्या जातीवाचक बोलत नाही, कोणत्या अनुषंगाने बोलत नाही. जिथं आमच्या आया बहिणीवरती सगळ्या गोष्टी येतात, आम्हाला अहिंसक म्हणून आम्हाला अहिंसा शिकवल्या जाते. अरे हिंदू अहिंसक नाही, तो हिंसकच आहे. एका अर्जुनाने 51 लाख सैन्य मारलं कुरुक्षेत्रावरती, भगवान श्रीकृष्ण सांगायला होते उडव सगळ्यांना, हिंसाचे ना. छत्रपती शिवाजी महाराज जर अहिंसेचं तत्वज्ञान आत्मसात करत बसले असते तर आज एवढे भारत यौवन मुक्त करून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं महाराज. ऐका, आम्हाला कुठेतरी गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला. एक कानामागे लावल्याच्या नंतर दुसरा गाल पुढे करा हे शिकवायच्या ऐवजी 2 लावा शिकवल्या असतात तर हे गबाळ 150 वर्ष भारतात राहिलं नसतं. ऐका, 6.25 लाख क्रांतीवीरांना बलिदान द्यावं लागलं तेव्हा ते बाहेर गेलेत. एका व्यक्तीने नाही मिळवलं कोणी स्वराज्य आणि भारताला स्वतंत्रता. ऐका, मी एक महाभारतातला श्लोक ठेवतो, अहिंसा परमो धर्म. हा अहिंसा श्रेष्ठ धर्म आहे, पण पुढचं शिकवलं नाही आम्हाला, अहिंसा धर्म तथैवच. हे महाभारतातला श्लोक आहे, अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म तथैवच. अहिंसा श्रेष्ठच आहे, पण धर्म रक्षणाकरता केलेली हिंसा अहिंसेपेक्षा श्रेष्ठ आहे.
हे छत्रपती शिवरायांना माहिती होतं, शंभूराजांना माहिती होतं. म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. हा शिवरायांचा हा प्रतिमा पाहिल्याच्या नंतर मनस्वी आनंद होतो. एवढी दिव्यता ऐका. वळचणीचे पाणी आढ्याला गेले. कुंडलिनी शक्ती, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्रसार चक्रापर्यंत येते. गुरूंच्या कृपेने वळचणीचे पाणी आढ्याला गेले. ऐका आता पुढचं. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गेले. राखणदाराला तेने गेले शब्दाचा अर्थ, आपण ज्यावेळेस साधना करतो लक्षात येतं की मी शरीर नाही, आय एम नॉट बॉडी, हे लक्षात येतं. मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे. हे लक्षात आल्याच्या नंतर शरीर कधी पडतं हे लक्षात येत नाही. झाकले घटीचा दिवा, नेने काय झाले केदव, या रीती जो पांडवा देह ठेवी नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत कळणं म्हणजेच शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळलं. हे राखणदार आहे, यालाच नश्वर समजायचं, राखणदाराला त्याने गिळले. चला पुढे. चौथं चरण संपलं, पाचव्या चरणाकडे. एकनाथ महाराज सांगतात, इतकी विलक्षण हे आहे. बकऱ्या पुढे देव कापिला. आता वास्तविक भूक लागल्याच्या नंतर हंडी खादली भात टाकीला. आपल्याला भूक लागल्याच्या नंतर आपण भात खातो आणि हंडी टाकून देतो. हंडी शब्द माहिती आहे ना? इकडे काय, इकडे हंडी शब्द आहे का? हे 500 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांनी हंडी शब्द लिहिला. अभंगातला हंडी शब्द, इकडे हंडीच म्हणतात ना? वा. माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये मढीच्या अलीकडे रुद्रेश्वर देवस्थान. कधी तुम्ही मढीला गेला असाल तर आवर्जून जा. स्वयंभू शिवलिंग आहे, खडकाच्या आकारचा दरवर्षी वाढत. आमच्याकडे पण हंडीच म्हणतात. तुमच्याकडे हंडी. सारे तुमचं आमचं सारखं आहे. आमदार साहेब, आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, इकडे सारखं आहे. हंडी टाकली पाहिजे, भात खाल्ला पाहिजे. एकनाथ महाराज सांगतात, हंडी खादली भात टाकीला. दर्शन शास्त्राचा अभ्यास करत असताना 12 शास्त्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले चार्वाक आहेत, नंतर जैन, योगाचार, वैभासिक, सौत्रांतिक, माध्यमिक, नास्तिक 6 आणि 6 आस्तिक मध्ये पातंजली दर्शन ज्यांनी, योग दर्शन ज्यांनी तयार केले ते पातंजली ऋषी 8. ज्यांनी सांख्य दर्शन तयार केले ते गौतम ऋषी, कपिल ऋषी 9. ज्यांनी वैशेषिक दर्शन तयार केलं ते कनाद ऋषी 10. ज्यांनी न्यायशास्त्र तयार केलं ते गौतम ऋषी 11, मागे झालं 11. आणि ज्यांनी वेदांत दर्शन तयार केलं ते व्यास महर्षी 12. पिले 12 हत्ती. हे 12 शास्त्रकार. त्याच्यातले चार्वाक शास्त्रकार सांगतात आत्मा नश्वर आहे, शरीरच सत्य आहे. मग त्यांनी कसं झालं, शरीराला सत्य समजलं आणि आत्म्याला टाकून दिलं. एकनाथ महाराज म्हटले, हंडी खादलीन भात टाकला, हे जसं तसं घडलं. हे याला उदाहरण काय दिलं, बकऱ्यापुढे देव कापिला. उदाहरण, देवापुढे बकरा कापला पाहिजे, पण बकऱ्यापुढे देव कापला. वास्तविक बकरा कापणं चुकीचं आहे. नाथमारांच्या काळात ही परंपरा होती मुस्लिमांच्या आक्रमणामुळे, म्हणून त्यांनी तो दृष्टांत समाजाला पटेल असा दिला. एकनाथ महाराज म्हटले, या सगळ्या उलट्या खुणा आहेत, याला जर उलट्याच्या सुलट्या करायच्या असेल, योग्य करायच्या असेल तर काय केलं पाहिजे? एकनाथ महाराज म्हटले, काही करू नका, गुरूंच्या सानिध्यामध्ये बसा आणि चेला बना. अभंगाचं शेवटचं. उलटी
गुरुजी एक मोकळा आकार मारा बरं, अंतरा म्हणा फक्त मोका. माझा अधिकार नाही तुम्हाला सांगायचा. वर्ग संप्रदायातलं पाण्याला लागली आवाज मोठा करा. घरती उलटीच खून. राधाकृष्ण गरड गुरुजी सध्या संप्रदायात असे काही बोटावर मोजण्यासारखेच तयारीचे भजनी मंडळ, भजन गाणारे भजन सम्राट आहे. गुरुजींचं फार मोठं नाव आहे. पंडित यादवराजजी फड गुरुजी जे भीमसेन जोशींचे शिष्य, त्यांच्याकडे गुरुजींनी शास्त्रीय संगीताचं व्यवस्थित अध्ययन केलं. वारकरी परंपरा उत्कृष्ट गुरुजींना लाभली. कमीत कमी 4-5 हजार विद्यार्थी ज्यांच्या संप्रदायामध्ये गायन करतात ते राधाकृष्ण गरड गुरुजी वारकरी संप्रदायाचं खरं वैभव आहे. त्या समय तिकडे दराडे शास्त्री महाराज उपस्थित आहे. महाराज भगवानगडावरती राहून पुन्हा ज्ञानेश्वरी कंठस्थ केलेलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट कीर्तन करतात. आदरणीय श्री दराडे शास्त्री महाराज, आशीर्वाद महाराज आहेत. विठ्ठल महाराज काय एवढे बोल तुमचे. अविनाश महाराज काय गोड वाजवत आहेत. साक्षात सरस्वती, निलेश भाऊ हातामध्ये साक्षात सरस्वती आहे.